सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अहिल्यानगर तालुक्यातील सारोळाबद्दी या ठिकाणी असणारी श्री क्षेत्र काळभैरवनाथ यात्रा अक्षय तृतीया झाल्यावर पहिल्या रविवारी भरवण्याची प्रथा आहे. त्यामुळे 4 मेला काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्तानं पैठण येथून कावडधारकांनी आणलेल्या जलानं देवाला अभिषेक घातला गेला. गावात कावडीधारक आल्यानंतर गावातून ढोल ताशा आणि हलगीच्या निनादात मंदिराला फेरी मारली गेली आणि देवाला अभिषेक घातला गेला. अभिषेक झाल्यावर काळभैरवनाथ आणि श्री जोगेश्वरी मातेची महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसाद वाटला गेला. गावात रहाटपाळणे, खवयांचे दुकानं तसेच बाल आनंद मेळावा यांसह सौंदर्य प्रसाधनांची दुकानंही थाटली होती. काळभैरवनाथ देवस्थान आणि जोगेश्वरी माता हे नवसाला पावणारे देव असून विविध जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात. तर काही महिला नवस्फूर्ती करण्यासाठी देवाला लोटांगण घालत असतात. सारोळाबद्दी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान वेगवेगळे उपक्रम घेत असून मागील वर्षी देखील गावातील प्रत्येक जावयाच्या हस्ते महाप्रसाद तसेच कीर्तन महोत्सव, मकर संक्रांती निमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबवत असतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हगाम्याचं आयोजन केलं गेलं. आज नगर तालुक्यामध्ये आमचं सारोळाबद्दी गावामध्ये काळभैरवनाथ यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक असं स्वागत. आमच्या गावची यात्रा अक्षय तृतीया झाल्यानंतर जो पहिला रविवार येईल त्या रविवारी असते. तसेच आज आपल्या भैरवनाथ यात्रेनिमित्ताने कावडधारकांनी पैठण, गायमुख असेल किंवा सोनारी भैरवनाथ या ठिकाणाहून तरुणांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्योत आणण्यात आलेले आहे. तसेच सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी नेहमी करत असतो. त्यामध्ये आमच्या भैरवनाथ मंदिरामध्ये 28 जून रोजी लेकी जावयांची मोठी पंगत अशी झाली. तो कार्यक्रम जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा झाला. त्यानंतर आम्ही मकर संक्रांती निमित्ताने महिलांचा मान सन्मान म्हणून हळदी कुंकवाचाही कार्यक्रम आयोजित केला. या ठिकाणी तरुणांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी लेझिमचा डावही प्रत्येक रविवारी घेत असतो. तसे या ठिकाणी रविवारी अन्नदानाचाही कार्यक्रम होतो. महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी आमटी भाकरीची मोठी पंगत होते आणि प्रत्येक रविवारी सकाळी या ठिकाणी अल्पाहार म्हणून नाश्ता आणि आरती, भैरवनाथाची आरती होती. त्यानिमित्ताने या ठिकाणी रविवारी सकाळी 150 ते 200 भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. आमच्या काळभैरवनाथ समितीतर्फे येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक असं स्वागत. गावातील ग्रामस्थ, भक्तजन मोठ्या संख्येनं या यात्रेत सहभागी होत असतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन केलं जात असून भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी उपस्थित राहावं असं आवाहन देखील केलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.